कुलस्वामिनी प्रतिष्ठान प्रेमदान हडको येथील तुलसी विवाह प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता व भगिनी उपस्थित होत्या। आमदार संग्राम जगताप यांच्यावर लाडक्या बहिणींचं प्रेम, आशीर्वाद व साथ असल्यानं गेल्या 10 वर्षापासून शहरात विकास कामे करीत आहेत। आमदार संग्राम जगताप यांनी महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम प्राधान्यानं केलंय। तसेच पूर्वी नगर शहराची ओळख खड्ड्यांचं शहर अशी होती। आता सर्व शहरातील प्रभागांमध्ये सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत। तसेच शहरातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत। महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे। लाडक्या बहिणी योजनेमुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागला आहे। तसेच लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्यासाठी या योजनेतून मिळालेल्या पैशाचा उपयोग होत आहे। ज्याप्रमाणे महिला जागृत राहून आपल्या घरासाठी योग्य निर्णय घेतात, त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींनी आमदार संग्राम भैया जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी साथ द्यावी। आमदार संग्राम जगताप यांनी मेट्रो सिटीचे जे स्वप्न पाहिले आहे त्याला साथ द्यावी। तसेच घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा आमदार करावे, असं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांनी केलं आहे। शिवराच्या निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित आलो, पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा धमाका आहे। या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असताना जाणत असतात की नगर शहराचे आमदार माननीय आमदार संग्राम भैया जगताप गेले 10 वर्ष आपलं प्रेम, आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेल्या 10 वर्षापासून पूर्वी आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात। विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे। ज्यावेळेस आपण रोडने चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी। हा पाणी प्रश्न पण या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्राम भैया सत्तेत आले, म्हणजे आमदार झाले, त्याच्यानंतर हा पाणी प्रश्न कमी झाला, म्हणजे 99% हा पाणी प्रश्न कमी झाला। आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचो की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर। पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले, जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय। आणि विशेष करून महिलांना, कारण महिलांना आपल्या प्रभागात नसून आपल्या दारात जर रोड झाला तर छान वाटतं, कारण पहिला प्रभाग सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असतं। मला असं वाटतं की सर्वजण वैयक्तिकरित्या संग्राम भैया कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी, प्रत्येक घरात संग्राम भैया कामासाठी प्रसिद्ध झाले, कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखात दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात। जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो, पण संग्राम भैया कायम त्यांच्या पाठीशी उभे राहतात। मला असं वाटतं माझ्या भगिनी या ठिकाणी आल्या पण माझ्या भगिनीच आहेत, पण संग्राम भैयांच्या लाडक्या बहिणी आहेत, कारण ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला। प्रेमदान हडको येथे कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक तुलसी विवाह व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रेमदान हडको परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शीतलताई जगताप यांनी प्रेमदान हडको परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या। यावेळी घरोघरी शीतलताई जगताप यांचे फटाक्यांचे आतिषबाजी व औक्षण करून स्वागत करण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी नगर शहरासाठी भरपूर कामे केलेले आहे, महिलांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत। तेव्हा येता 20 तारखेला सगळ्यांनी 4 नंबर बटन दाबून त्याला भरपूर मताने विजयी करावे आणि पुन्हा नगर विकासासाठी विरोधकांना कुठल्याही प्रकारचं ते हे करू देणार नाही, सगळे कार्यक्रम एकदम चांगले करणार आहेत। त्यासाठी संग्राम भैयाला निवडून देणं महत्वाचं आहे। तेव्हा 4 नंबर घड्याळ दाबून त्यांना विजय करावे। संग्राम भैया पुन्हा विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा।
संग्राम भैयांनी 10 वर्ष भरपूर कामं केलेली आहे. प्रेमदान हडकोमध्ये सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत आणि नगर विकास त्यांचा पूर्ण व्हावं आणि सगळ्यांनी त्यांना विजय करून द्यावं हीच घड्याळ चिन्ह 4 आहे त्यांचं. हेच मतदान भरपूर करावं, त्यांना हक्क आहे आणि त्यांना मंत्री होऊन द्यावं हीच नगरकरांना विनंती, कळकळीची विनंती आहे. तर तुळशी विवाहाचा कार्यक्रम होता. तर आम्ही सोनू, रमेश भाऊ आणि बाळासाहेब हे सगळे आम्ही एकत्रित आलो होतो. तर एक आमच्या म्हणजे एक लक्षात येतं की विकास कुठंतरी होतोय नाही का, तो काय होतोय, कशामुळे होतोय, आता हे लोकांना सांगायची गरज नाही. तरी पण आता काही लोक म्हणतात हे ते, आता ते लोक तर म्हणणारच, पण विकास हा संग्राम भैयामुळेच झालाय आणि हा होतोय. तुम्ही आता इथं बघा, रोड बघा, परत तुम्ही आपला उड्डाण पूल बघा, आता मेट्रो सिटी पण होणार आहे. कुठंतरी विकास होतोय आणि MIDCत पण आपलं कंपन्या पण भरपूर आल्या आहेत. तर एवढंच म्हणायचं की तुम्ही 4 नंबर बटन दाबून संग्राम भैयांना मतदान करा. आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया हे पुन्हा विधानसभेसाठी पुन्हा उभे आहेत. भैयांनी इथून मागेही चांगले कामं केलेले आहेत आणि विरोधकांना बोलण्यासाठी काही नसल्यामुळे ताबेमारी असो, कुठं काही असो, पण भैयांचं काम हे निरंतर चालू आहे. भैयांचं त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून विकासाकडे नगर शहर आपलं वाटचाल करत आहेत. त्यामुळे आपलं नगरमध्ये परत पुन्हा संग्राम भैयाच निवडून येणार आहेत. आमचं एक कुलस्वामिनी प्रतिष्ठान नावाचं एक ट्रस्ट निर्माण केलेलं आहे आम्ही महिलांनी आणि त्या याच्यानुसार आम्ही महिला सोहळा आणि तुळशी विवाह हा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमासाठी आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं. शीतलताई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. संग्राम भैयांनी जे काही आमच्या वार्डमध्ये केलं होतं, रस्त्याचे कामं, पाण्याचे प्रश्न, लाईटीचे प्रश्न, आम्हाला सभामंडप बनवून देणं, असे हे सगळे जे कार्य आहेत ते संग्राम भैयांनी खूप चांगले केले होते. त्यामुळे आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं आणि शीतलताईंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. सगळ्या महिलांना शीतलताईंचं मार्गदर्शन खूप आवडलं. महिलांसाठी जेवण ठेवलं होतं. जेवण झाल्यानंतर ताईने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केल्यामुळे महिलांना अतिशय आनंद झाला की बाबा आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये खूप छान असा प्रोग्राम झाला, खूप छान कार्यक्रम केला, महिला मेळावा झाला आणि महिला मेळाव्याला प्रचंड महिला आलेल्या होत्या. प्रभाग क्रमांक 5 मधील आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी भरपूर रोडचे काम केले, पाण्याचे प्रश्न सोडवले, अजून काही आपले जे नगरमध्ये सुविधा नव्हत्या त्या सुविधा त्यांनी आणल्या. 10 वर्षापूर्वी जे काम केले नाही ते त्यांनी 10 वर्षात काम करून दाखवले. जे पहिलं सरकार होतं त्यावेळेस महिलांना कुठलीही आपली योजना कुठली बी दिली नव्हती. आता आपल्या संग्राम भैयांनी आपल्या महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी जे सुविधा आणल्या त्या सगळ्या महिला बहिणी सगळ्या खुश, आनंदी आणि मन भरून त्यांचं गेलेलं आहे. इतकं त्यांनी मन पूर्ण काम केलंय. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.